रामकृष्ण हरी. आता हा वैष्णवांचा मेळा वाखरीमध्ये येऊन ठेपलेला आहे आणि हे वाखरीचं मैदान आहे. वाखरीचं मैदान पूर्ण जितक्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पालख्या, त्या पालख्या आपल्याला या वाखरीच्या मैदानावर पाहायला मिळतात. या मैदानावर आपण आता संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्थळाच्या जवळ आहे. आपल्याला पाठीमागे संत तुकाराम महाराज यांची पालखी दिसते आहे. या पालखीचं आता दर्शन या ठिकाणी भाविक येताना दिसत आहेत. याच पालखी तळावर संत ज्ञानेश्वर महाराज यांची देखील पालखी ठेवण्यात आलेली आहे. ही देखील पालखी याच ठिकाणी विसाव्यासाठी आहे आणि या पालखीचं देखील दर्शन घेताना भाविक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तसेच या ठिकाणी अजून महत्वाची पालखी म्हणजे संत सोपान काका यांची देखील पालखी या पालखी तळावर ठेवण्यात आलेली आहे. आणि या पालखी तळावर ही पालखी, या पालखीचं दर्शन या ठिकाणी भाविक आहेत ते वारकरी घेताना आपल्याला दिसत आहेत. हे जे वाखरीचं पालखी तळ आहे, हे वाखरीचं पालखी तळ आज पालखीमय झालेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पालख्या आपल्याला या वाखरीच्या पालखी तळावर आपल्याला पाहायला मिळत आहे. मच्छिंद्रनाथ महाराज असू द्या, गोरक्षनाथ महाराज असू द्या, अशा विविध प्रकारच्या ज्या पालख्या आहेत, या पालख्या साधू संतांच्या पालख्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या साधू संतांच्या पालख्या आहेत, या वाखरीच्या आपल्याला या मैदानावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हा खऱ्या अर्थाने भक्तीचा सागर आहे. हा भक्तीचा सागर पंढरपूरच्या हाकेच्या अंतरावर वाखरीच्या मैदानावर या ठिकाणी लोटलेला आहे. संपूर्ण या ठिकाणचं वाखरीचं मैदान आहे. हे वाखरीचं मैदान हे या ठिकाणी भक्तिमय झालेलं आहे, विठूमय झालेलं आहे. आणि विठू नामाचा गजर आहे. हा विठू नामाचा गजर करताना या ठिकाणी वारकरी दिसत आहेत. वारकऱ्यांच्या ज्या दिंडी आहेत, या दिंडीमधील भजन चालू आहेत, कीर्तन चालू आहेत. भजन आणि कीर्तनाच्या गजरात विठूचा नाद या ठिकाणी या वारकऱ्यांनी घेत आहे. आणि आता पुढच्या काही क्षणात हे जे वारकरी आहेत इथून पंढरीच्या दिशेने निघणार आहेत. आणि उद्या सगळ्यात महत्वाचे एकादशी आहे आणि एकादशीचं चंद्रभागेचं स्नान करून हे वारकरी पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत. चालून चालून थकलेले वारकरी, परंतु आता त्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठं एक आनंद आलेला आहे. हा आनंद एकच आहे की आता आपण विठूच्या जवळ आलेलो आहे आणि आपल्याला विठू माऊलीचं, पंढरीच्या विठुरायाचं दर्शन या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे इथं असलेले सगळे वारकरी आहेत, हे वारकरी अगदी त्यांचं मन हर्ष उल्हासाने आनंदित झालेलं आहे. आणि आता खऱ्या अर्थाने ज्या क्षणाची त्यांना ओढ लागली होती, पंढरीच्या विठुरायाचं दर्शन त्यांना घ्यायचं होतं, हे दर्शन घेण्यासाठी हे दर्शन अगदी काय आता हाकेच्या अंतरावर पंढरीचा विठुराया आलेला आहे. आणि हे दर्शन आता हे वारकरी घेतील आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून ही पवित्र अशी आषाढी वारी या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, वाखरी, पंढरपूर.